महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचे राजे, राजा छत्रपती शिवाजी महाराज झाडाला पाणी घातलं नाही तर ते झाड सुकून जातं. आणि एक दिवस त्या झाडाचा मृत्यू होतो. त्याचप्रमाणे विचारांचंही असतं. विचारांचा प्रचार आणि प्रसार झाला नाही तर त्या विचारांचाही मृत्यू होतो. आणि म्हणून विचारांचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे असं मानणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18व्या शतकामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी एक सामाजिक बंडाचा आरंभ केला, समता, न्याय आणि शिक्षण यासाठी मोठी चळवळ उभारली, ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. भगवान एकलव्य ज्यांनी या महाराष्ट्राला स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं. ग्राम स्वच्छतेसोबतच माणसाच्या अंतर्मनाची स्वच्छताही अत्यंत महत्त्वाची असते असं मानणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज, डेक्कन वॉरियर, दख्खनचा योद्धा, सह्याद्रीचा ठाण्यावाल, वासातीत ब्रिटिश सत्तेचा गर्दनकाळ, आद्य क्रांतिकारक की ज्यांची जयंती उद्या आहे आणि त्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आपण या ठिकाणी एकत्र आलो, ते क्रांतीवीर राघोजी भांगरे. राघोजींच्या क्रांतिकार्यातून त्या देशात अनेक महान क्रांतीवीरांनी प्रेरणा घेतली आणि भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हे क्रांतीचं जे पर्व आहे ते पर्व पुढे नेण्याचं काम केलं. त्यातीलच एक महान क्रांतीवीर, महानायक धरती आबा वीर बिरसा मुंडा, अशा सर्व या महान विभूतींच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो आणि त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आणि आपल्या साकूर या गावातील आपले जे सर्व बांधव आहेत, जे नागरिक आहेत, जे ग्रामस्थ आहेत, त्यांनी हा एक जो स्तुत्य उपक्रम या ठिकाणी आज आयोजित करण्याचं काम केलं, त्याबद्दल खरोखर मनापासून आपलं सर्वांचं कौतुक करतो. आणि थोड्या वेळापूर्वी आवारी सरांच्या घरामध्ये बसलो होतो आणि त्या ठिकाणी अशीच एक विषय निघाला. त्यातून मला समजलं की हे जे गाव आहे, हे गाव सर्वच महान अशा विभूतींचं आणि जे महान क्रांतिकारक आहेत त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजरे करण्याचं काम करतं. मग त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, असं एक आगळंवेगळं गाव. आणि या गावामध्ये येण्याची मला संधी मिळाली हे मी माझं परम भाग्य समजतो. आपल्यासमोर या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्याबद्दल मी माझ्या मनामध्ये जे काही विचार आहेत किंवा मी जो काही थोडाफार अभ्यास केला आहे त्याच्या अनुषंगाने आपल्यासमोर हा विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु खरं तर
नेमकी सुरुवात कुठून करायची याच्याबद्दल माझ्याही मनात थोडासा गोंधळ आहे, कारण मी तसा काही प्रोफेशनल व्याख्याता नाही आहे. मला तुम्ही हवं तर इतिहासातील एक विद्यार्थी म्हणू शकता. आणि विद्यार्थी जेव्हा परीक्षेला जातो आणि निबंध लिहायची वेळ त्याच्यावरती येते, तेव्हा त्याच्याही मनात गोंधळ निर्माण होतो आणि नेमकं कुठून सुरुवात करावी हे त्याला कळत नाही. तशीच काहीशी माझी, खरं फ्रँकली सांगतो, अवस्था झाली आहे. परंतु तरी मी या ठिकाणी माझ्या परीने एक प्रयत्न निश्चितपणे करणार आहे. मंडळी, राघोजींनी ब्रिटिशांची जी वासाहतिक सत्ता होती त्या वासाहतिक सत्तेविरुद्ध या महाराष्ट्रामध्ये जो उठाव केला, जे बंड केलं किंवा जो विद्रोह केला, तो विद्रोह, तो उठाव आणि ते बंड अतिशय महत्वाचं होतं. आपण थोडं जर इतिहासात मागे गेलो तर 1818 हे जे वर्ष आहे ते आपल्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये एक अत्यंत महत्वाचं वर्ष आहे. यावर्षी दोन महत्वाच्या गोष्टी घडल्या. पहिली म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी पेशवाई होती त्या पेशवाईचा शेवट झाला आणि दुसरी ब्रिटिश वासाहतिक सत्तेला या महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली. आता हे जे सत्तांतर झालं, आज आपल्याकडे सत्तांतर होतात लोकशाही व्यवस्थेमध्ये, एक सरकार जातं दुसरं येतं किंवा तेच पुन्हा सत्तेत येतं. ही सत्तांतर आपल्याला माहिती आहे. परंतु 1818 साली झालेलं जे सत्तांतर आहे ते सत्तांतर हा केवळ एक सत्तेमध्ये झालेला बदल नव्हता. हा जो बदल झाला, या बदलाचे जे पुढील काळामध्ये परिणाम झाले ते परिणाम आजही या महाराष्ट्रातील समाजाला भोगावे लागतात. आपण जर नीट खोलात जाऊन त्याचा विचार केला तरी आपल्याला निश्चितपणे समजेल. कारण हे केवळ सत्तांतर नव्हतं, तर महाराष्ट्रातील बोध, अवबोध, मराठीची संस्कृती, महाराष्ट्राचा वारसा, महाराष्ट्राचे विचार आणि एकूणच महाराष्ट्राचे जे सामाजिक, राजकीय, आर्थिक ही जी सगळी स्थिती होती त्या स्थितीमध्ये बदल करणारं हे सत्तांतर होतं. 1818ला ब्रिटिशांनी महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता स्थापन केल्यानंतर या सत्तेचं व्यवस्थापन कशा पद्धतीने झालं पाहिजे त्याचा अत्यंत चाणाक्षपणे विचार केला. हा जो महाराष्ट्र आहे तो दख्खनचा भाग आहे आणि म्हणून त्यांनी डेक्कन कमिशनर नावाचं एक पद निर्माण केलं आणि त्या ठिकाणी एल्फिस्टन नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता. त्या ब्रिटिश अधिकाऱ्याची या पदावरती नियुक्ती केली. त्याच्या नावाने मुंबईमध्ये एल्फिस्टन नावाचं कॉलेज आहे. आता हा जो एल्फिस्टन आहे हा अत्यंत महत्वाचा अधिकारी होता. त्याचं कारण पेशव्यांच्या दरबारामध्ये तो ब्रिटिशांचा रेसिडेंट होता. रेसिडेंट म्हणून त्यांनी अनेक वर्ष तिकडे काम केलं होतं आणि त्या ठिकाणी हे काम करताना त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक परिस्थितीचा बारकाईने अभ्यास केला होता. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला ब्रिटिशांची सत्ता टिकवायची असेल तर आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे याची त्याला अत्यंत चांगली माहिती होती. म्हणून त्यांनी पहिला निर्णय घेतला तो अत्यंत महत्वाचा होता. तो म्हणजे त्यांनी महाराष्ट्रातील सगळे किल्ले आपल्या ताब्यात घेतले आणि किल्ले ताब्यात घेतल्यानंतर पुढील काळामध्ये हे सगळे किल्ले निरुपयोगी कसे ठरतील ह्याची त्यांनी एक योजना बनवली आणि महाराष्ट्रातील हे सगळे किल्ले त्यांनी सुरुंग लावून उद्ध्वस्त केले. त्या किल्ल्यावर जाणाऱ्या वाटा, त्या किल्ल्यावर असणाऱ्या इमारती, त्या किल्ल्यांवर असणारी पाण्याची ठिकाणं, या ठिकाणी
गडवाटचे जे अभ्यासक आहेत, ईश्वर साहने सर, आमचे मित्र राजू ठोकळ सर यांना माहिती आहे, ते अनेक किल्ल्यांवरती जाऊन आलेले. या सगळ्या गोष्टी ब्रिटिशांनी उद्ध्वस्त करून टाकल्या, कारण त्यांना माहित होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यांच्या आधारे या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण केलं आणि पुढे शेकडो वर्षे स्वराज्य टिकलं. आणि या किल्ल्यांच्या परिसरामध्ये राहणारी जी सगळी माणसं आहेत ती अत्यंत स्वातंत्र्यप्रेमी माणसं आहेत. त्यांच्यामध्ये प्रचंड लढाऊ वृत्ती आहे आणि त्यामुळे हे जर किल्ले असेच राहिले तर ब्रिटिशांना जास्त काळ महाराष्ट्रामध्ये राज्य करता येणार नाही, म्हणून पहिले हे किल्ले उद्ध्वस्त करून टाकले पाहिजे. आणि म्हणून सगळे किल्ले त्यांनी उद्ध्वस्त करून टाकले. दुसरी महत्वाची गोष्ट केली की येथील महसुली व्यवस्थेमध्ये त्यांनी बदल घडवून आणला. ब्रिटिश काळाच्या पूर्वी शेतसारा हा धान्याच्या स्वरूपामध्ये वसूल केला जायचा. इंग्रजांनी तो पैशाच्या स्वरूपामध्ये वसूल करायला सुरुवात केली. जमिनीची मोजणी केली, ती जमीन शेतकऱ्यांच्या नावावरती करून दिली, म्हणजे जमिनीला एक क्रय वस्तू बनवलं. आता जमिनीची खरेदी आणि विक्री करता येऊ लागली आणि शेतसारा पैशाच्या रूपामध्ये वसूल करायला सुरुवात केल्या कारणाने त्या काळातला शेतकरी अशिक्षित होता, अडाणी होता, गरीब होता, त्याच्याकडे रोकड रकमेचा अभाव होता. रोकड नव्हती शेतकऱ्यांकडे, त्याच्या घरात धान्य होतं परंतु पैसे नव्हते. आणि पैसा शेतसारा तर पैशाच्या रूपात भरायचा होता. आणि म्हणून या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सावकाराच्या दारामध्ये उभं राहण्याची वेळ आली आणि सावकारी काढून इंग्रजांचा महसूल भरण्याची वेळ त्या शेतकऱ्यावरती आली आणि महाराष्ट्रामध्ये सावकारशाहीचा पाया रोवला गेला. तिसरी गोष्ट केली एल्फिस्टनने, या ठिकाणची जी पारंपरिक न्याय व्यवस्था होती ती न्याय व्यवस्था संपवून वसाहतवादी न्याय व्यवस्था निर्माण केली, न्यायालय निर्माण केली. त्या ठिकाणी न्यायाधीश नेमले, वकील नावाचा मध्यस्थ नेमला गेला आणि हे सगळे जे न्यायाधीश होते ते ब्रिटिश अधिकारी होते आणि कलेक्टर किंवा डेप्युटी कलेक्टर दर्जाचे अधिकारी होते. त्यांची भाषा इंग्रजी, आपली भाषा आपली मराठी किंवा इतर बोलीभाषा बोलणारे लोक होते. आपल्याला इंग्रजांची भाषा समजत नव्हती आणि इंग्रजांना आपली भाषा समजत नव्हती. त्यामुळे येथील लोक न्यायासाठी वकील नावाच्या मध्यस्थावरती मोठ्या प्रमाणात अवलंबून राहू लागली आणि त्यातून न्याय मिळणं अधिक दुरापस्त होत गेलं. अशा पद्धतीने सगळ्या बाजूनी इथे जो समाज आहे तो समाज अडचणीत येऊ लागला आणि मग या समाजामध्ये एक असंतोष निर्माण झाला. ब्रिटिशांविरुद्ध त्यांच्या मनामध्ये राग निर्माण झाला आणि जेव्हा समाजामध्ये असंतोष निर्माण होतो तो असंतोष कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने बाहेर पडत असतो. प्रेशर कुकरला शिट्टी असते, तिथून जशी वाफ बाहेर पडण्याची व्यवस्था केली जाते तसं समाजामधील असंतोष त्या काळामध्ये कोणत्या पद्धतीने बाहेर पडला तो बंडांच्या आणि उठावाच्या स्वरूपामध्ये बाहेर पडला. आणि मग ब्रिटिशांच्या या जुलमी सत्तेला याच सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये राहणाऱ्या महादेवकोळी जमातीतील त्या आदिवासी जमातीतील अनेक क्रांतिकारकांनी विरोध करायला सुरुवात केली आणि सर्वप्रथम 1827 साली या ठिकाणी आपण ज्यांची आज जयंती साजरी करतोय ते राघोजी भांगरे यांचे वडील रामजी भांगरे यांनी सर्वप्रथम सह्याद्रीमध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये बंड उभारलं. आता हे जे भांगरे कुटुंब होतं या भांगरे कुटुंबाचा इतिहास हा फार मोठा आहे. अगदी बहामनी सुलतानाच्या काळापर्यंत हा इतिहास जाऊन पोहोचतो. पेशव्यांच्या काळामध्ये सुद्धा या कुटुंबाकडे या प्रदेशामधील नाईक हे पद होतं आणि स्वतः रामजी भांगरे हे जमादार म्हणून पेशव्यांच्या राज्यामध्ये कार्यरत होते. ब्रिटिश काळामध्ये सुद्धा त्यांना ते पद मिळालं. पद जरी मिळालेलं असलं
तरी अनेक मार्गाने ब्रिटिशांकडून या महाराष्ट्रातील समाजाचं जे शोषण होत होतं त्यामुळे रामजी भांगरे व्यथित झाले होते. रामजी भांगरेंचे जे परंपरागत अधिकार होते त्यातील अनेक अधिकार सुद्धा ब्रिटिशांनी त्या ठिकाणी कमी करण्याचं काम केलं आणि म्हणून रामजींनी ब्रिटिशांविरोधात बंड उभारलं. हे बंड उभारल्यानंतर ताबडतोब इंग्रजांनी कॅप्टन मॅकिंटोश या अधिकाऱ्याची नियुक्ती केली हा उठाव मोडून काढण्यासाठी. त्या काळामध्ये अहमदनगर पोलीस कॉर्प नावाची इंग्रजांची तुकडी होती आणि त्या तुकडीचा प्रमुख होता कॅप्टन मॅकिंटोश. रामोशी जमातीने ब्रिटिशांविरुद्ध जो उठाव केला होता तो उठाव मोडून काढण्यामध्ये सुद्धा कॅप्टन मॅकिंटोशची महत्वाची भूमिका आहे. उमाजी नायकांचा उठाव मोडून काढण्यामध्ये सुद्धा कॅप्टन मॅकिंटोशने महत्वाची कामगिरी केलेली आहे. त्याच मॅकिंटोशची नियुक्ती रामजी भांगरेचा उठाव मोडून काढण्यासाठी केली. 500 सैनिकांची तुकडी घेऊन अहमदनगरवरून कॅप्टन मॅकिंटोश ताबडतोब निघाला पश्चिमेकडे आणि सह्याद्रीच्या या डोंगर दऱ्यामध्ये तो आला. इकडे आल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने या बंडाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. 3-4 महिने प्रयत्न करूनही त्याला कुठच्याही प्रकारची माहिती मिळत नव्हती. या ठिकाणी असणारा जो समाज आहे तो ब्रिटिशांना कुठच्याही प्रकारचं सहकार्य करायला तयार नव्हता. आणि मग आता काय करायचं असा प्रश्न या मॅकिंटोशच्या समोर पडला. त्याच्या लक्षात आलं की आपल्याला सर्वप्रथम या बंडाचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे. हा जो महादेवकुळी समाज आहे त्या समाजाचा इतिहास काय आहे तो आपल्याला समजून घेतला पाहिजे. त्यांची संस्कृती आपण समजून घेतली पाहिजे. आणि मग त्याने या जमातीचा अभ्यास करायचा निर्णय घेतला आणि त्याने काही महिने महादेवकुळी जमातीचा अभ्यास केला आणि त्याने एक वृत्तांत लिहिलेला आहे. 1838 साली बॉम्बे जिओग्राफिकल सोसायटीने आणि 1836 साली मद्रास जर्नलमध्ये या कॅप्टन मॅकिंटोशचा हा वृत्तांत आहे तो वृत्तांत प्रसिद्ध झालेला. त्यामध्ये त्याने महादेवकुळी जमातीचा संपूर्ण इतिहास देऊन ठेवला. आणि मग त्यांनी महादेवकुळ्यांचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या उठावाची परंपरा जी अगदी बहामनी सुलतानाच्या काळापासून तर अहमदनगरच्या निजामशाहीच्या काळामध्ये आणि पुढे मुघलांच्या काळामध्ये सुद्धा या समाजाने उठाव केलेले आहेत हे त्याच्या लक्षात आलं. आणि मग यांचा उठाव नेमका कसा मोडून काढायचा याची त्यांनी एक योजना तयार केली. आणि मग त्याने ब्रिटिशांच्या एकूण 4 मोठ्या सैन्य तुकड्या बटालियन्स या भागामध्ये आणल्या. भिवंडी या ठिकाणी जी बटालियन होती ती त्यांनी सह्याद्रीच्या पायथ्याला शहापूर मुरबाड या भागामध्ये सह्याद्रीच्या पायथ्याला तैनात केली. मालेगाव या ठिकाणी जी ब्रिटिशांची बटालियन होती ती या नाशिकच्या भागामध्ये तैनात करण्यात आली. अहमदनगरमध्ये असणारी जी ब्रिटिशांची बटालियन आहे ती पूर्व दिशेला तैनात केली. आणि पुणे या ठिकाणी ब्रिटिशांची जी हॉर्स कॉर्प होती म्हणजे घोडदळाची तुकडी होती ती जुन्नरच्या बाजूने तैनात करून 4ही बाजूने या प्रदेशाची नाकाबंदी केली. आणि त्याचे जे 500-600 जवान होते त्या 500-600 जवानांच्या छोट्या छोट्या तुकड्या बनवल्या. 25-25 शिपायांच्या तुकड्या बनवल्या आणि या सगळ्या डोंगर दऱ्यांमध्ये पाठवल्या. आणि त्या काळात उन्हाळ्यामध्ये माहिती आहे आजही त्या भागामध्ये तीव्र पाणी टंचाई असते, प्यायला पाणी मिळत नाही. त्या काळामध्ये ठराविक पाण्याच्या जागा होत्या आणि त्यांनी ठरवलं की हे सगळ्या पाणवठ्यांच्या जागांवर बंदोबस्त ठेवायचा. आणि मग सगळ्या पाणवठ्याच्या जागांची माहिती घेतली आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी एक तुकडी तैनात केली हत्यारबंद शिपायांची, जेणेकरून हे जे बंडकरी आहेत जे क्रांतिकारक आहेत त्यांना पाणीच मिळणार नाही.
आणि पाणी तर जगण्यासाठी आवश्यक आहे. आणि मग ते आपल्याला शरण येतील अशा प्रकारची त्याची योजना होती. आणि एक तुकडी त्यांनी रामजी भांगरेंच्या मागावरती पाठवली त्याचा पाठलाग करण्यासाठी. रामजी भांगरे त्र्यंबकेश्वर पासून पश्चिम घाटाच्या दिशेने तर अगदी हरिश्चंद्रगडापर्यंत पोहोचला. वाटेमध्ये असणाऱ्या सगळ्या गावांवरती त्यांनी हल्ले केले आणि त्या ठिकाणी असणारे जे सावकार आहेत किंवा ब्रिटिशांना मदत करणारी जी लोक आहेत त्यांच्यावरती त्यांनी धाडसत्र आरंभलं. हरिश्चंद्रगडावरून तो रतनगडाकडे आला. रतनगडावरून पुन्हा तो रुसवाईची जी रांग आहे, बाडगीच्या माचीचा जो परिसर आहे तिकडे आला. तिथून बितिंगा डोंगरावरून तो पट्टा किल्ल्याच्या परिसरामध्ये आला आणि पट्टा किल्ल्याच्या परिसरामध्ये आल्यानंतर त्याला चारही बाजूंनी घेरण्यात आलं. त्याच वेळेस आपल्या या साकूर गावामध्ये ब्रिटिशांची एक सैन्य तुकडी तैनात करण्यात आली होती. नॉर्दर्न इन्फंट्री, 9वी नॉर्दर्न इन्फंट्री, म्हणजे 9 क्रमांकाची जी सैन्याची बटालियन होती ती बटालियन साकूरमध्ये तैनात करण्यात आली. या बटालियन मधील काही जे शिपाई आहेत ते पट्टा किल्ल्यावर गेले. पट्टा किल्ल्याचा त्या काळामध्ये एक किल्लेदार होता, त्याचं नाव होतं भिकाजी जाधव. त्याच्या हाताखाली जवळजवळ 30 ते 35 शिपाई होते. त्या भिकाजी जाधवला ब्रिटिशांनी फितूर केलं होतं आणि तो ब्रिटिशांशी संपर्क साधून होता. आणि त्या भिकाजी जाधवच्या मदतीने त्यांनी काय केलं तर हा जो रामजी भांगरे आहे त्या रामजी भांगरेला पकडण्याचं काम केलं. या संदर्भातलं एक पत्र ब्रिटिश रेकॉर्डमध्ये सापडतं, ब्रिटिश कागदपत्रामध्ये आपल्याला सापडतं. 30 मार्च 1829 मध्ये त्या पट्टा किल्ल्याच्या पायथ्याला रामजी भांगरे यांना अटक करण्यात आली. त्या संदर्भातलं एक पत्र या मॅकिंटोश नावाच्या अधिकाऱ्याने HS बॉईड नावाचा अहमदनगर या ठिकाणी एक कलेक्टर आणि मॅजिस्ट्रेट होता HS बॉईड. त्या HS बॉईडला एक पत्र लिहिलंय 30 मार्च, ज्या दिवशी रामजी भांगरेला पकडलं त्या दिवशी हे पत्र लिहिलंय 30 मार्च 1829 साली. त्या पत्रामध्ये साकूर गावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ते पत्र माझ्याकडे आहे. ब्रिटिश रेकॉर्डमध्ये तुम्ही राज्य पुराभिलेखागारामध्ये गेलात तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे पत्र भेटेल. ज्या ज्या लोकांनी रामजी भांगरे यांना पकडण्यासाठी मदत केली त्या सगळ्या लोकांना बक्षिसं देण्यात आली. कारण रामजी भांगरेवर त्या काळात ब्रिटिशांनी 1,500 रुपयाचं इनाम ठेवलं होतं. त्या संदर्भाचं पत्र सुद्धा ब्रिटिश रेकॉर्डमध्ये उपलब्ध आहे. आणि ज्या ज्या लोकांना बक्षिसं दिली त्या लोकांची नावं आणि त्यांना काय बक्षीस दिलं, रोख रक्कम दिली, फेटा बांधला, कपडे दिले, चांदीची बांगडी दिली, काय काय बक्षिसं दिली हे सुद्धा त्या रेकॉर्डमध्ये आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे काय तर ब्रिटिशांनी या ठिकाणच्या लोकांवर धाक दपटसा दाखवला, त्यांच्यावरती दडपण आणलं किंवा त्यांना वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभनं दाखवली आणि हे सगळे झालेले जे बंड आहेत किंवा उठाव आहेत ते उठाव मोडून काढण्याचं काम केलं. जेव्हा रामजी भांगरे यांना पकडलं याच पत्रामध्ये लिहिलेलं आहे तेव्हा रामजी भांगरे यांची 3 मुलं, त्याच्यामध्ये राघोजी सुद्धा होते 10 वर्षाचे. त्या 3 मुलांना रामजी भांगरे यांची पत्नी म्हणजे राघोजींची आई रमाबाईला आणि राघोजी भांगरे यांच्या 8 सहकाऱ्यांना इंग्रजांनी अटक केली. बाकीचे सहकारी निसटून जाण्यामध्ये यशस्वी ठरले. रामजी भांगरे यांची मुलं लहान असल्या कारणाने पत्नीला आणि मुलांना राजूच्या कोठडीमध्ये काही दिवस ठेवलं, नंतर त्यांना सोडून देण्यात आलं. रामजीला मात्र नगरच्या कारागृहामध्ये ठेवण्यात आलं त्याच्या 8 सहकाऱ्यांसह. त्या ठिकाणी रामजींवरती खटला चालवला
आणि त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. अहमदनगरच्या तुरुंगातून रामजी भांगरे यांना ठाणे येथील सेंट्रल जेलमध्ये हलवण्यात आलं, की ज्या सेंट्रल जेलमध्ये 2 मे 1848 ला राघोजी भांगरे यांना फाशी दिली, त्याच सेंट्रल जेलमध्ये 1829 साली त्यांचे वडील रामजी भांगरे यांना सुद्धा ठेवण्यात आलं होतं. ठाणे सेंट्रल जेलमध्ये असताना रामजी भांगरे यांनी इंग्रजांच्या कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली की मी निर्दोष आहे, मी काही खून खराबा केलेला नाही, मला सोडून द्यावं, अशी मागणी त्यांनी त्या याचिकेमध्ये केलेली आहे. ती याचिका सुद्धा माझ्याकडे आहे. परंतु ब्रिटिशांनी त्यांची याचिका अमान्य केली आणि ठाणे सेंट्रल जेलमधून रामजी भांगरे यांना इतर अनेक क्रांतिकारकांसह अंदमान आणि निकोबार येथील सेल्युलर जेलमध्ये काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी पाठवण्यात आलं आणि पुढील काळामध्ये त्याच सेल्युलर जेलमध्ये रामजी भांगरे यांचा मृत्यू झाला. आता त्याच्या आधी त्या रामजी भांगरे यांचे काका वालोजी भांगरे यांनी पेशव्यांविरुद्ध सुद्धा उठाव केलेला आहे. म्हणजे वालोजी भांगरे यांचा पेशव्यांविरुद्धचा उठाव, रामजी भांगरे यांचा ब्रिटिशांविरुद्धचा उठाव आणि वालोजी सोबत पेशव्यांविरुद्ध पण त्यांनी उठाव केलेला आहे. आणि पुढे क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा ब्रिटिशांविरुद्धचा उठाव. म्हणजे या कुटुंबाला ही केवढी मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे हे मला तुम्हाला यातून सांगायचं. आपल्या देशामध्ये हे एकमेव कुटुंब असावं की या कुटुंबामध्ये आजोबा, वडील, मुलगा, आई, भाऊ आणि पत्नी असे कुटुंबातील सर्व लोक क्रांतिकारक आहेत. म्हणजे क्रांतिकारकांचं कुटुंब आहे. देशामध्ये असं कुटुंब आपल्याला सापडणार नाही. हे मला तर एकमेव उदाहरण आतापर्यंत दिसलंय. अशा पद्धतीने रामजी भांगरे यांचा म्हणजे राघोजीच्या वडिलांचा जो उठाव आहे तो उठाव मोडून काढला. 1829 ला त्यांना काळ्या पाण्याच्या शिक्षेला पाठवल्यानंतर पुढे अजून 2 वर्ष रामजी किरवा आणि काशीबा खाडे, हैबती खाडे या रामजीच्या सहकार्याने हा उठाव पुढे चालू ठेवला. त्यांनाही पुढे पकडण्यात आलं, त्यांनाही वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा सुनावण्यात आल्या. 1829 ला रामजी जेव्हा काळ्या पाण्यावरती गेले तेव्हा राघोजीचं वय होतं 10 वर्ष. वयाच्या 10व्या वर्षी राघोजी ब्रिटिशांच्या तुरुंगामध्ये जाऊन आले होते. कुरुंग किल्ल्यावर तेव्हा हे कुटुंब होतं, कुरुंगगडावर. तेथून आता हे कुटुंब आपल्या मूळ गावी गेलं, देवगाव या ठिकाणी. आणि तेथे आपली जी पारंपरिक शेती होती ती शेती करून हे कुटुंब आपला उदरनिर्वाह करत होतं. राघोजी मोठा झाला. मोठा झाल्यानंतर त्यांची जी परंपरागत पाटीलकी होती, आपल्याला माहिती आहे की त्या काळामध्ये पाटीलकी वारशाने मिळायची. ही परंपरागत पाटीलकी राघोजीला मिळाली. हे ऐतिहासिक कुटुंब असल्यामुळे सगळ्या परिसरामध्ये सुरुवातीपासून या कुटुंबाचं वर्चस्व होतं, दबदबा होता. राघोजी आता मोठा झाला होता, समजदार झाला होता आणि संपूर्ण सगळ्या भागामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये राघोजीला मोठा मान मिळायला लागला होता. आता या ठिकाणी ब्रिटिश सरकारला पुन्हा वाटलं की ज्याप्रमाणे रामजी भांगरे यांनी उठाव केलाय तसाच पुढे जाऊन हा राघोजी आपल्या विरुद्ध उठाव करेल, त्यामुळे त्याच्या अगोदरच आपण राघोजीचा बंदोबस्त केला पाहिजे. आणि एन प्रकारे आपल्याला कुठे संधी मिळते का, राघोजीला आपल्याला कुठे एखाद्या गुन्ह्यामध्ये अडकवता येतंय का, ह्याचा विचार ब्रिटिश अधिकारी करत होते. आणि त्यांना एक संधी चालून आली. कोकणामध्ये शहापूर तालुक्यात एका गावावर एक दरोडा पडला. त्या दरोड्यामध्ये राघोजीचा हात आहे, राघोजीचा सहभाग आहे असा खोटा आरोप राघोजीवरती ठेवण्यात आला. आणि तेव्हा ब्रिटिशांची अजून एक तुकडी होती
तिचं नाव होतं घाट लाईट इन्फंट्री. म्हणजे हा सह्याद्री जो घाट आहे, कसारा घाटापासून तर लोणावळ्यापर्यंत, म्हणजे थळ घाट ते बोरघाट, या सगळ्या घाट मार्गामध्ये ही घाट लाईट इन्फंट्री तैनात करण्यात आली होती. या घाट लाईट इन्फंट्रीचा जमादार होता अमृतराव भट कुलकर्णी. एक दिवस हा अमृतराव भट कुलकर्णी आपली तुकडी घेऊन देवगावमध्ये दाखल झाला. कोकणातील गावावर पडलेल्या दरोड्यामध्ये तुझा हात आहे असं राघोजीला सांगून राघोजीला अटक करण्यात आली. परंतु ही केवळ साधी सुधी अटक नव्हती. ही अटक करताना जी घटना घडली ती घटना अतिशय निंदनीय आणि घृणास्पद होती. तेव्हा या ब्रिटिश अधिकाऱ्याने आणि ब्रिटिश शिपायांनी काय केलं, तर राघोजीच्या कुटुंबामध्ये जे स्त्रिया होत्या त्यांच्या स्तनांना तुंबड्या लावण्यात आल्या आणि पुरुषांच्या अंडकोशांना तुंबड्या लावण्यात आल्या. असं वर्णन ब्रिटिश रेकॉर्डमध्ये आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे काय, तर या कुटुंबाचा एक जाहीर अपमान करण्यात आला आणि राघोजीला पकडून राजूर येथील कोठडीमध्ये टाकण्यात आलं. तिथून काही दिवसानंतर राघोजीला अहमदनगरच्या कारागृहामध्ये टाकण्याची योजना होती. आपल्या कुटुंबाचा हा अपमान बघून राघोजी प्रचंड संतापला आणि योग्य संधी साधून या राजूरच्या कोठडीमधून राघोजी निसटला आणि निसटल्यानंतर पाडोशी नावाचं गाव आहे अकोले तालुक्यात, त्या गावाच्या बाजूलाच एक वागदरा नावाचा डोंगर आहे. सर्वप्रथम राघोजी या वागदरा डोंगरावर गेला. तेथून त्याने बाडवीची माची आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये असणारी गावं, या सगळ्या गावांना भेटी दिल्या आणि या सगळ्या गावांना भेटी दिल्यानंतर राघोजीने या गावांमधील जे काही तरुण होते त्या तरुणांशी संपर्क करायला सुरुवात केली. कारण राघोजीला माहित होतं ब्रिटिशांविरुद्ध जर लढायचं असेल तर आपण संघटन उभं केलं पाहिजे. त्याला माहित होतं केवळ तत्वांची उभारणी करून चालणार नाही, तर ती तत्व अंमलात आणण्यासाठी संघटन महत्वाचं असतं. आणि म्हणून त्यांनी तरुणांचं संघटन उभारलं. मग त्यामध्ये त्याच्याच गावचा देवजी आव्हाड, पाडोशीचा खंडू साबळा, चिचोंडीचा धर्मा मुंडे, रानो मुंडे, असे अनेक जीवाभावाचे सहकारी त्यांना वेगवेगळ्या गावामधून येऊन मिळाले. आणि मग एक दिवस ब्रिटिशांना राघोजींनी पत्र पाठवलं आणि त्या पत्रामधून त्याने ब्रिटिशांविरुद्ध जाहीर उठाव पुकारला. ते पत्र सुद्धा ब्रिटिशांच्या कागदपत्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि मग हा जाहीर उठाव पुकारला, त्यामध्ये त्यांनी आपल्या काही मागण्या सुद्धा केलेल्या आहेत. त्यामध्ये महत्वाची मागणी आहे ती म्हणजे ब्रिटिशांनी या प्रदेशातील सावकारशाहीचा बंदोबस्त करावा. कारण हे सावकार येथील शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत, त्यामुळे सावकारशाहीचा बंदोबस्त करा. दुसरी गोष्ट त्यांनी मांडली त्या पत्रामध्ये की तुम्ही परदेशी आहात, परकीय आहात, तुम्हाला या देशावर राज्य करण्याचा अधिकार नाही, त्यामुळे तुम्ही इथून कर जमा करायचा नाही, महसूल जमा करायचा नाही. आणि लोकांना आवाहन केलं की ब्रिटिशांना महसूल द्यायचा नाही. अशा पद्धतीने राघोजीचा उठाव सुरू झाला. ब्रिटिशांनी अर्थातच राघोजीच्या पत्राची दखल घेतली नाही आणि
मग पुढील काळामध्ये जेव्हा सावकारीशाहीद्वारे होणारं जे शोषण आहे त्या शोषणामध्ये वाढ होऊ लागली, अतिशय निर्दयी पद्धतीने येथील सावकार सर्वसामान्य जनतेशी वागू लागले, शेतकऱ्यांशी वागू लागले, तेव्हा सावकारांच्या घरावर धाडी घालायला राघोजींनी सुरुवात केली. राघोजी गावामध्ये जायचा, आपल्या सहकाऱ्यांसह सावकाराच्या घरावरती धाड घालायचा, सावकाराकडे असणारी सगळी कागदपत्र जमा करायचा, चावडीवरती घेऊन यायचा आणि त्याची होळी करायचा. म्हणजे शेतकऱ्यांना दिलेल्या ज्या कर्जाच्या नोंदी आहेत, जे पुरावे आहेत, ते पुरावे नष्ट करण्याचं काम केलं. आणि त्या काळामध्ये म्हणजे 1841 ते 1848 या 8 वर्षाच्या काळात हजारो शेतकऱ्यांना सावकारी कर्जातून मुक्त करायचं काम राघोजी भांगरे यांनी केलं. आणि हे शेतकरी राघोजी ज्या जमातीतून येत होता, केवळ त्या जमातीचे शेतकरी नव्हते, तर या भागातले सगळेच शेतकरी होते. आणि म्हणून सगळ्या शेतकरी वर्गाचा राघोजी भांगरे यांच्या बंडाला पाठिंबा प्राप्त झाला. आणि बघता बघता राघोजीचं हे जे बंड आहे ते संपूर्ण सह्याद्रीच्या परिसरामध्ये पसरलं. रायगड, पुणे, नगर, नाशिक, ठाणे, अगदी जव्हार संस्थानापर्यंत राघोजीचं जे बंड आहे ते बंड पसरलं. आणि मग ब्रिटिशांसमोर प्रश्न निर्माण झाला की राघोजीच्या बंडाचा बंदोबस्त कसा करायचा. राघोजी काय ब्रिटिशांच्या हाती लागत नव्हता. ब्रिटिशांनी राघोजीवरती 5,000 रुपयाचं इनाम त्या काळात ठेवलं की जो राघोजीला पकडून देईल त्याला 5,000चं इनाम दिलं जाईल. आणि एका ब्रिटिश अधिकाऱ्यांनी, अहमदनगर येथील ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मुंबईच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये तो म्हणतोय की 5,000चं इनाम अत्यंत कमी आहे, यामुळे राघोजीला कुणीही पकडून देणार नाही. आपण राघोजीवरती 20,000चं इनाम ठेवलं पाहिजे. त्या काळात राघोजीला पकडण्यासाठी 20,000चं इनाम ब्रिटिशांना ठेवावं लागलं, ही सर्वसामान्य गोष्ट नाही. ब्रिटिशांना राघोजीला पकडण्यासाठी एवढी मेहनत करावी लागली, म्हणजे हजारो शिपाई तैनात करावे लागले, शेकडो अधिकारी तैनात करावे लागले आणि त्या काळामध्ये करोडो रुपयांचा खर्च करावा लागला. तेव्हा कुठे जाऊन ब्रिटिश राघोजीचा उठाव मोडू शकले. राघोजीचा उठाव हा सर्वसामान्य उठाव नाही, तो देशामध्ये जे उठाव घडले त्या उठावांपैकी अत्यंत महत्वाचा उठाव आहे. पण आता आपण म्हणू शकतो की मग एवढा मोठा उठाव आहे तो आम्हाला कसा काय कळाला नाही. तो आपल्याला कळाला नाही त्याचं कारण आमच्या देशातल्या इतिहासकारांनी त्याच्यावरती संशोधन केलं नाही, त्याच्यावरती लेखन केलं नाही. त्यामुळे या उठावाची माहिती शालेय पुस्तकांमध्ये आली नाही. विद्यापीठ स्तरावर, कॉलेज स्तरावर जो इतिहास शिकवला जातो त्या इतिहासामध्ये सुद्धा हा उठाव आला नाही. आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांपर्यंत राघोजीचं जे बंड आहे किंवा राघोजीची जी क्रांती आहे ती क्रांती पोचली नाही. आणि म्हणून आपल्यापर्यंत राघोजीचं कार्य सुद्धा पोचलं नाही. तर राघोजीचा उठाव प्रचंड मोठा आहे, परंतु इतिहासकारांनी मात्र राघोजीच्या या कार्याला, क्रांती कार्याला न्याय दिला नाही. आता राघोजीचं जे बंड आहे ते बंड शिगेला पोचलं होतं. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यापर्यंत आणि नाशिक जिल्ह्यातील कळवण पर्यंत, मावळ ते कळवण एवढ्या प्रदेशात हे बंड पसरलं होतं. आणि ब्रिटिशांना भीती वाटत होती की खानदेशमधील भिल्लांना जर राघोजी जाऊन मिळाला तर आपलं काय होईल. आणि म्हणून एका ब्रिटिश अधिकाऱ्याने खानदेशमध्ये असणाऱ्या एका दुसऱ्या इंग्रज अधिकाऱ्याला पत्र लिहिलं. तो भिल्ल एजंट होता.
तिकडे भिल्ल कॉर्प स्थापन करण्यात आली होती. भिल्लांचा बिमोड करण्यासाठी भिल्लांची तुकडी ब्रिटिशांनी तयार केली. जशी इकडे डेक्कन कोळी कॉर्प, महादेव कोळ्यांची कॉर्प स्थापन करण्यात आली या प्रदेशामध्ये. इथल्या महादेव कोळ्यांचा उठाव महादेव कोळ्यांचा उपयोग करून मोडून काढायचा. इंग्रजांची नीतीच होती, भारतीयांना आपापसामध्ये लढवायचं, त्यांचा शक्तिपात घडून आणायचा, त्यांची शक्ती कमी करायची, ताकद कमी करायची आणि मग त्यांच्यावरती राज्य करायचं. ही ब्रिटिश नीती आहे. त्या ब्रिटिश नीतीचा वापर केला. भिल्लांच्या विरोधामध्ये महादेव कोळ्यांना लढवलं, महादेव कोळ्यांच्या विरोधामध्ये भिल्लांना लढवलं. कारण या दोन्ही जमाती अगदी प्राचीन काळापासून अत्यंत शूर आहेत. याचा अभ्यास ब्रिटिशांनी केला होता. या ठिकाणचे जे म्हणजे भागोजी नाईकांचा उठाव आहे, ते भागोजी नाईक शिन्नर या ठिकाणचे भागोजी नाईक, या भागोजी नाईकांचा उठाव मोडून काढण्यासाठी डेक्कन कोळी कॉर्पचा वापर केला आणि राघोजीचा उठाव मोडून काढण्यासाठी खानदेश भिल्ल कॉर्पचा वापर केला. 75 सशस्त्र शिपाई तिकडे इकडे मागवले. एका अधिकाऱ्याची नेमणूक केली, कारण त्यांनाही डोंगर दऱ्यात लढण्याचा अनुभव. आणि राघोजीचा उठाव कुठे चाललाय? डोंगर दऱ्यात. ब्रिटिशांचे शिपाई ते तगच धरू शकत नव्हते, त्यांचा काही टिकावच लागत नव्हता. एकदा पाऊस सुरू झाला आणि धुकं आलं की ब्रिटिशांचा विषय तिकडे संपून जायचा. आणि म्हणून त्या प्रदेशामध्ये तेथील वातावरणाचा जे सामना करतील, प्रतिकार करतील असे लोक इंग्रजांनी इकडे आणले आणि त्यांचा वापर त्यांनी हा उठाव मोडून काढण्यासाठी केला. मी म्हणालो की राघोजीचा उठाव शिगेला पोहोचला होता. राघोजीच्या आणि ब्रिटिशांच्या समोरासमोर अनेक लढाई झालेल्या आहेत. त्यातील एक महत्वाची लढाई आहे ती म्हणजे चिचोंडीची लढाई. कोकणातून राघोजीचे सहकारी घाटावरती येत होते. चिचोंडीचा त्यांचा सहकारी होता भाऊ धनगर आणि धर्मा मुंडा. म्हणून चिचोंडी गावामध्ये राघोजींचं येणं जाणं होतं. आणि एक दिवस या चिचोंडी गावामध्ये ब्रिटिशांची एक तुकडी येऊन दाखल झाली. त्यांना अगोदरच माहिती मिळाली होती की राघोजी चिचोंडीमध्ये येणार. राघोजी सुद्धा आपल्या 40 ते 50 सहकाऱ्यांसह चिचोंडीमध्ये दाखल झाला. आणि राघोजी, त्याचे सहकारी आणि इंग्रज शिपाई यांची समोरासमोर लढाई झाली. या लढाईमध्ये 3 ब्रिटिश शिपाई मारले गेले. राघोजीच्या बाजूने मात्र कुणी जखमी झालं नाही किंवा कुणीही मारलं गेलं नाही. त्या 3 ब्रिटिश शिपायांची नावं आजही आपल्याला ब्रिटिश रेकॉर्डमध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर राघोजी तिथून निघाला, पुन्हा हरिश्चंद्रगडाकडे गेला, माळशेज घाट मार्गे कोकणात गेला. कोकणातून पुन्हा तो औपे घाटाने वर गेला. कोंडोळ मार्गे, भीमाशंकर मार्गे राघोजी खेड तालुक्यामध्ये गेला. आणि आता खेड तालुक्यामध्ये राघोजीच्या कारवाया सुरू झाल्या. ब्रिटिशांचा पत्रव्यवहार खूप मजेशीर आहे. मग खेड तालुक्यामध्ये त्याने अनेक सावकारांवरती धाडी घातल्या. एक सावकाराने इंग्रजांकडे तक्रार केली, लेखी कंप्लेंट केली. त्याचा जबाब घेऊन ठेवला इंग्रजांनी. इंग्रजांनी त्या सावकाराला विचारलं की राघोजी कसा दिसतो, तू किती वर्षाचा आहे? तो म्हणतो की राघोजी 25 वर्षाचा आहे. 1844 साली. तो काय घालतो? तो कोपरी घालतो, डोक्यावरती गेरू रंगाचा फेटा असतो, पायामध्ये वाहना, धोतर, खांद्यावरती टायगर स्किन बॅग म्हणजे वाघाचं जे कातडं असतं त्याची पिशवी, गळ्यामध्ये मोठा तावीज लॉकेट, कानात बाळी, हातात तावीज, कमरेला तलवार, खांद्यावरती घोंगडी आणि बंदूक. अशा प्रकारचं वर्णन राघोजीचं त्या सावकारांनी केलं. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील ब्रिटिशांचे जे काही शिपाई होते ते सगळे शिपाई पश्चिम भागामध्ये आले राघोजीला पकडण्यासाठी. जेव्हा इंग्रज शिपाई राघोजीच्या मागावर आले तेव्हा राघोजीने भीमाशंकर जवळ एक खूप मोठं जंगल आहे, त्या जंगलाचं नाव आहे रानमळ्याचं जंगल. आजही त्या ठिकाणी
सूर्यकिरण जमिनीपर्यंत पोहोचत नाही. एवढं किर्ण जंगल आहे आजच्या काळात सुद्धा. म्हणजे आजही तुम्ही कधी जर रानमाळ्याच्या जंगलात गेलात दुपारी तर सूर्याची किरण जमिनीपर्यंत जात नाही. त्या काळामध्ये किती जंगल असेल. राघोजीने आपल्या 70 ते 80 सहकाऱ्यांसह रानमाळा जंगलाचा आश्रय घेतला होता. आणि इंग्रज शिपायांची एक तुकडी भीमाशंकर वरून वांद्रे नावाचं गाव आहे. भीमाशंकर आणि वांद्रे या दोन गावांच्या मध्ये रानमाळ्याचं जंगल आहे. भीमाशंकर वरून वांद्र्याला ही इंग्रज शिपायांची तुकडी निघाली होती. 11 शिपाई होते हत्यारबंद. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र होती, बंदुका होत्या. तर राघोजीच्या काही 4-5 सहकाऱ्यांकडे आपल्या जुन्या बंदुका, बाकीच्यांकडे काही इतर तलवार किंवा दांडकं वगैरे लाकडाचं अशा प्रकारची परंपरागत शस्त्र होती. आणि हे शिपाई त्या जंगलामधून वांद्र्याला निघाले आणि जंगलामध्ये त्यांची समोरासमोर गाठ झाली. आणि तेवढ्यात एक नैसर्गिक घटना घडली. हे पावसाचं वातावरण अगोदरच निर्माण झालं होतं. जोराचा पाऊस सुरू झाला. जोराचा पाऊस सुरू झाल्यानंतर ब्रिटिश शिपायांकडे ज्या बंदुका होत्या त्या बंदुका त्या पावसामध्ये भिजल्या आणि त्या चालेनाशा झाल्या. ही संधी साधून राघोजीने ब्रिटिश तुकडीवरती हल्ला केला आणि त्याच्यामध्ये 8 इंग्रज शिपाई मारले गेले. 3 जणांना पकडण्यात आलं. राघोजी समोर उभं केलं. त्या तुकडीचा जो प्रमुख होता त्यांनी जबाब दिलेला आहे. तिथं जो प्रसंग घडला त्या प्रसंगाचा जबाब दिलेला आहे. त्या संदर्भातली केस पुढे जाऊन पुण्याच्या कोर्टामध्ये चालली. त्या केसचा सगळा रेकॉर्ड पण उपलब्ध आहे की कुणाकुणाचे जबाब घेतले, त्यांनी काय काय जबाब दिले, तिथे कोणता प्रसंग घडला, नेमकं काय घडलं त्याची इत्यंभूत माहिती तिकडे दिलेली. आणि मग त्या ठिकाणी 8 शिपाई मारले गेले. 3 जणांना पकडलं. राघोजी समोर आणून उभं केलं. ते राघोजीच्या हातापाया पडू लागले. राघोजीने त्यांना प्रश्न विचारला की अरे तुम्ही भारतीय आहात ना, म्हणजे तुम्ही इथलेच आहात ना, मूळचे आहात ना, पण इंग्रजांच्या बाजूने कशाला लढता? सोडून द्या ना इंग्रजांची नोकरी. त्या गोऱ्यांच्या नोकऱ्या चाकऱ्या तुम्ही का करता? तुम्ही जर गोऱ्यांची चाकरी सोडणार असाल तर तुम्हाला सोडतो. मग त्यांनी मान्य केलं की आम्ही इंग्रजांची नोकरी काय करू, सोडून देतो. त्यामुळे राघोजींनी त्या 3 जणांना जीवदान दिलं. त्यानंतर त्यांनी काही नोकऱ्या सोडल्या नाहीत इंग्रजांच्या. राघोजींनी सांगितलं की तुमच्या गोऱ्या साहेबाला जाऊन सांगा राघोजी सोबत लढण्यासाठी गोऱ्यांची सेना पाठव, म्हणजे गोऱ्या शिपायांना पाठव, त्या मूळ भारतीय लोकांना काय पाठवू नको. अशा पद्धतीने त्या ठिकाणी राघोजींनी म्हणाला की तुमचे जर गोरे आले तर त्यांची मुंड्या कापून मी या रानमाळ्याच्या झाडांना टांगेल, असं स्पष्ट ब्रिटिश रेकॉर्डमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. त्यामध्ये एक रामजी सावंत नावाचा शिपाई होता. रामजी सावंत हे नाव लक्षात ठेवा की त्यानेच फक्त राघोजीला बघितलं होतं. त्या 3 जणांनी बघितलं होतं, त्यापैकी हा रामजी सावंत महत्वाचा. आणि मग अशा पद्धतीने रानमाळ्याची चकमक संपली. तसा बितिंग्याचा प्रसंग आहे. कसारा घाटामधील सुद्धा एक प्रसंग आहे, तिथेही राघोजींची चकमक झालेली आहे. अशा अनेक चकमकी घडल्या. राघोजीला पकडण्यामध्ये मात्र इंग्रजांना यश आलं नाही. आणि मग पुढील काळामध्ये जेव्हा भिल्लो कॉर्पचे जवान आले तेव्हा राघोजीच्या एक सहकार्याला पकडण्यामध्ये ब्रिटिशांना यश आलं. राघोजीचा जो प्रमुख सहकारी होता देवजी आव्हाड, त्याची ब्रिटिशांकडून चकमक झाली. त्या चकमकीमध्ये हा देवजी आव्हाड मारला गेला. पदाजी निर्मळ हा राघोजीचा दुसरा महत्वाचा सहकारी होता. मुरबाड तालुक्यामध्ये पदाजीला पकडण्यात आलं, त्याला फाशी देण्यात आली.
रामा मुंडे, धर्मा मुंडे, भाऊ धनगर, खंडू साबळा हे जे त्याचे बेनीचे शिलेदार होते, महत्वाचे सहकारी होते, एकतर ते सगळे पकडले गेले किंवा ब्रिटिशांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये मारले गेले. त्यामुळे राघोजीची बाजू थोडीशी कमकुवत झाली. एक दिवस राघोजी आपल्या आईला भेटण्यासाठी निघाला. देवगावच्या अत्यंत जवळ आला. आई देवगाव या ठिकाणी होती, परंतु संपूर्ण परिसरामध्ये ब्रिटिश शिपायांचा प्रचंड कडक पहारा होता. त्यामुळे राघोजीला आईला भेटता आलं नाही. मग राघोजीने ठरवलं की काही काळ आपण काय माघार घ्यायची. मग राघोजी वेषांतर करून मध्य प्रदेशमध्ये भोपाळपर्यंत पोहोचला. तिकडे काही महिने राहिला. पुन्हा राघोजी सह्याद्रीत आला. आता राघोजीची चळवळ थंडावलेली होती. बरेचसे सहकारी ब्रिटिशांच्या कैदेमध्ये होते, परंतु राघोजीने हार मानली नाही. पुन्हा त्यांनी या ठिकाणी संघटन उभं केलं, पुन्हा नवीन सहकारी निर्माण केले आणि पुन्हा ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष सुरू केला. परंतु जुन्नर या ठिकाणच्या उठावामध्ये राघोजींचे जवळजवळ 200 सहकारी पकडले गेले आणि मग मात्र आता नेमकं काय करायचं, आपल्या चळवळीचं, आपल्या बंडाचं नेमकं काय करायचं असा प्रश्न राघोजींच्या समोर निर्माण झाला. ब्रिटिशांनी संपूर्ण सह्याद्रीमध्ये प्रचंड बंदोबस्त ठेवला होता. कसारा घाटापासून तर लोणावळ्यापर्यंत सह्याद्रीतून कोकणात उतरणाऱ्या शेकडो घाटवाट आहेत. त्या सगळ्या घाटवाटांची नावं ब्रिटिशांनी लिहून ठेवली. पायथ्याला कोणतं गाव आहे, उशाला कोणतं गाव आहे, त्या गावांची नावं लिहिली. या सगळ्या घाटवाटांमध्ये, पायथ्याच्या आणि उशाच्या गावामध्ये ब्रिटिशांनी पोलीस चौक्या स्थापन केल्या. काही घाटवाटा सुरुंग लावून उडवून दिल्या, कारण राघोजीचा उठावाचा जो जीव होता तो या सह्याद्रीच्या घाटवाटांमध्ये होता. राघोजी आज घाटावर असेल तर दुसऱ्या दिवशी कोकणात असायचा, तिसऱ्या दिवशी घाटावर, चौथ्या दिवशी कोकणात. झिरझॅग पद्धतीने तो या सह्याद्रीमधून फिरायचा. राघोजी कधीही एका ठिकाणी एका दिवसापेक्षा जास्त काळ राहिला नाही. 8 वर्ष सतत तो सह्याद्रीमधून फिरत होता. याच्यावरून आपल्याला राघोजीची जी काही क्षमता होती त्या क्षमतेची कल्पना येऊ शकते. राघोजीचं वर्णन केलं जातं की तो एकाच वेळेस 10 ते 15 माणसांशी लढू शकत होता. थोडंसं अतिशयोक्तीपूर्ण वर्णन आहे, तसं काही नव्हतं. राघोजी या प्रदेशामध्ये असणाऱ्या, वास्तव्य करणाऱ्या सर्वसामान्य माणसासारखाच दिसत होता. पण राघोजीमध्ये जो आत्मविश्वास होता तो आत्मविश्वास अत्यंत महत्वाचा होता. इच्छाशक्ती अत्यंत महत्वाची होती. त्या आत्मविश्वासाच्या जोरावर, इच्छाशक्तीच्या जोरावर आणि आत्मबलाच्या जोरावर राघोजी ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करत होता. तो आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस होता, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग जुन्नरच्या उठावानंतर आपल्या उठावाचं नेमकं काय करायचं, बंडाचं नेमकं काय करायचं हा प्रश्न राघोजी समोर निर्माण झाला. आणि त्यानंतर राघोजीने वेषांतर करून पंढरपूरला जायचा निर्णय घेतला. कोकणामध्ये आंबोली नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये, त्या गावचा जो पाटील आहे तो राघोजीचा मित्र होता. त्या पाटलाला राघोजीने सांगितलं की मला असं असं करायचंय, जरा तू व्यवस्था कर. त्या पाटलाने एका दिंडीचं आयोजन केलं. आपल्या गावातून पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीचं आयोजन पाटलांनी केलं. राघोजीने वेषांतर केलं. त्याचे लांब केस, दाढी, मिशा हे सगळं त्यांनी काढलं. वारकऱ्याचा वेश त्यांनी परिधान केला आणि त्या दिंडीसोबत राघोजी पंढरपूरला गेले. एका खबऱ्यामार्फत ही बातमी कॅप्टन गेल नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याला समजली. अमृतराव भट नंतर घाट लाईट इन्फंट्रीचा प्रमुख
हा कॅपिटल गेल बनला होता. तर राघोजीच्या एका सहकार्याने म्हणजे पदाजी निर्मळने हा जो अमृतराव भट होता की ज्याने राघोजीच्या आईचा, राघोजीच्या पत्नीचा, राघोजीच्या ज्या भावजाया होत्या त्यांचा अत्यंत अमानुष पद्धतीने छळ केला होता, त्याचा शिरच्छेद करण्याचं काम राघोजीचा जो सहकार्य पदाजी निर्मळ यांनी केलं होतं. आणि त्या अमृतराव भट नंतर त्या घाट लाईट इन्फंट्रीची जबाबदारी ब्रिटिश अधिकाऱ्यांना सोपवण्यात आली. त्याचं नाव होतं कॅप्टन गेल. त्या कॅप्टन गेलला ही खबर लागली की राघोजी पंढरपूरला गेले. त्याने आपली तुकडी ताबडतोब आपल्या तुकडीला आदेश दिला आणि पंढरपूरच्या दिशेने प्रयाण केलं. सोबत रामजी सावंतला घेतला. रानमळ्याच्या चकमकीमध्ये ज्याला जीवदान मिळालं होतं त्याला. कारण गेलला माहित नव्हतं राघोजी कसा दिसतो, राघोजी कोण. त्या सगळ्या लोकांपैकी एकाच माणसाने फक्त राघोजीला बघितलं होतं, त्याचं नाव होतं रामजी सावंत. म्हणून त्याने रामजी सावंतला सोबत घेतलं आणि 2-3 दिवसामध्ये पंढरपूरच्या अलीकडे खडकुंबे नावाचं गाव आहे, तिथेही गेलची तुकडी पोहोचली. तिथे गेल्यानंतर त्या गेलच्या तुकडीतील सगळ्या सैनिकांनी वेषांतर केलं. त्या भागामधील लोक ज्याप्रमाणे वेश परिधान करतात, खेड्यातील लोक खेडूताचा वेश त्यांनी परिधान केला. आपली जी सैन्य वस्त्र होती ती त्यांनी काढून टाकली आणि मग वेश परिधान करून हे सगळे लोक पंढरपूरच्या दिशेने निघाले. त्याचे काही खबरे अगोदरच पंढरपूरमध्ये पोहोचले होते. त्या खबऱ्यांच्या मार्फत गेलला कळालं की राघोजी ज्या दिंडी सोबत आहेत त्या दिंडीतील लोक आता पंढरपूरमध्ये प्रवेश करणार आहेत. राघोजीच्या दिंडीचं पंढरपूरमध्ये आगमन झालं आणि त्या दिंडीतील लोक मग चंद्रभागेच्या त्या वाळवंटामध्ये उतरले. त्यामध्ये राघोजी सुद्धा होता. आणि मग राघोजीकडे बोर्ड दाखवलं ते रामजी सावंतने. तो धावत जाऊन तलवार उचलून राघोजी समोर उभा राहिला. राघोजी निशस्त्र होता, कारण दिंडीमध्ये काय तो स्वतःसोबत शस्त्र घेऊन गेला नव्हता. त्या सर्व तुकडीने राघोजीला चारी बाजूनी घेरलं. राघोजीला अटक करण्यात आली. साखळदंडामध्ये बांधून ठाणे येथील सेंट्रल जेलमध्ये आणण्यात आलं. त्या ठिकाणी राघोजीला ठेवण्यात आलं. राघोजीवरती खटला चालवला गेला. राघोजीला वकील मिळत नव्हता. एका पारशी वकिलाकडे त्याने आपले वकीलपत्र घ्यावे म्हणून राघोजींनी प्रयत्न केले, परंतु राघोजींनी अनेक सावकारांची नाक आणि कान कापले होते. त्यामुळे सावकारांनी त्या वकिलावरती दबाव आणला. त्यामुळे राघोजीला वकील मिळाला नाही. राघोजीने आपली स्वतःची बाजू स्वतःच कोर्टामध्ये मांडली. अर्थातच ब्रिटिश न्यायाधीशांनी राघोजीला फाशीची शिक्षा सुनावली आणि 2 मे 1848 रोजी ठाणे सेंट्रल जेलमध्ये राघोजीला फाशी देण्यात आली. आणि राघोजीचा हा जो उठाव होता, हे जे बंड होतं, ते बंड शमलं. ते बंड मोडून काढण्यामध्ये जी वसाहतवादी व्यवस्था होती त्या वसाहतवादी व्यवस्थेला यश आलं. महात्मा फुले यांचं आत्मचरित्र आपल्यापैकी शानेसर तुम्ही वाचलं असेल. धनंजय कीर यांनी लिहिलेलं आहे, द फादर ऑफ इंडियन नेशन, इंग्रजी मधलं आत्मचरित्र. या आत्मचरित्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात की मला राघोजी आणि बापू भांगरे यांनी जे बंड केलं, जो उठाव केला, त्या उठावातून मला देशप्रेमाची आणि देशभक्तीची प्रेरणा मिळाली आणि आपणही याच पद्धतीने ब्रिटिशांशी संघर्ष केला पाहिजे असं मला त्यातून वाटलं. परंतु पुढील काळामध्ये महात्मा फुले शिक्षित होते, त्यामुळे सशस्त्र बंड आणि वैचारिक बंड ह्याच्यातला फरक त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत होता.
महात्मा फुलेंनी सशस्त्र बंड नाही केलं, त्यांनी वैचारिक बंड पुकारलं इथल्या व्यवस्थेविरुद्ध. पण त्या पाठीमागे सुद्धा राघोजीच्या बंडाची प्रेरणा होती, हे स्वतः महात्मा फुले यांनी सुद्धा मान्य केलं. अशा पद्धतीने राघोजीचं जे बंड आहे ते इतिहासातील एक महत्वाचं बंड आहे. राघोजीचा जो उठाव आहे तो इतिहासातील एक महत्वाचा उठाव आहे. बंड या शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. बंड म्हणजे अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध, शोषणाविरुद्ध केला जाणारा संघर्ष, त्याच्या विरुद्ध केला जाणारा प्रतिकार. आणि हा प्रतिकार जो करतो त्याला त्या काळामध्ये बंडवाला असं म्हटलं जायचं. आणि राघोजीच्या त्या उठावाचा उल्लेख ब्रिटिशांनी बंड असा केलेला आहे आणि राघोजीचा उल्लेख बंडवाला किंवा रिबेलियन असा केलेला आहे. कारण त्या काळामध्ये क्रांतिकारक हा जो शब्द आहे तो प्रचलित नव्हता. म्हणून त्या काळातील जे लोक आहेत किंवा त्या काळातला जो समाज आहे तो राघोजीच्या या बंडाला, उठावाला, त्याच्या क्रांतिकार्याला राघोजीचं बंड म्हणून संबोधतो. आणि म्हणून राघोजीने जे बंड केलं ते बंड सह्याद्रीमध्ये त्याला बंड म्हटलेलं आहे. पण आपण भारतामध्ये झारखंडमध्ये जर गेलो तर तिकडे पुढील काळामध्ये बिरसा मुंडांनी ब्रिटिशांविरुद्ध जो लढा पुकारला त्या उलगुलान असं म्हटलेलं. उलगुलान म्हणजे काय? तर उलगुलान म्हणजे आपल्या शत्रूवर सर्व बाजूंनी केलेलं आक्रमण. आणि म्हणून ब्रिटिश वसाहतवादावर ब्रिटिश आपले शत्रू आहेत त्या शत्रूवर आपण सर्व बाजूंनी हल्ला करायचा, सर्व बाजूंनी आक्रमण करायचं असं बिरसा मुंडा यांनी सांगितलं. आणि त्याला त्यांनी उलगुलान म्हटलं. आणि म्हणून उलगुलान, बंड ते उलगुलान हा जो प्रवास आहे या उठावांचा किंवा या लढ्यांचा तो अत्यंत महत्वाचा आहे. राघोजीच्या बंडातूनच बिरसा मुंडा यांना उलगुलान करण्याची जी प्रेरणा मिळाली ती अत्यंत महत्वाची आहे. मग राघोजींचं जरी बंड मोडलं गेलं असलं तरीही पुढील काळामध्ये राघोजीच्या या क्रांतिकार्यातून अनेक बंडकरी उभे राहिले, म्हणजे अनेक क्रांतिकारक उभे राहिले. 1857 पेठ या ठिकाणी झालेला उठाव अत्यंत महत्वाचा आहे. 1857 साली नांदूर शिंगोटे या ठिकाणी भागोजी नायकांनी विद्रोह केलेला आहे. तुम्ही तिकडे खानदेशमध्ये गेलात तिकडे भीमा नायक आहे, काजीसिंग नायक आहे, त्यांचे उठाव आहे. पुन्हा आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये 1871 ते 1876 दरम्यान होनाजी केंगले यांनी बंड पुकारलेला आहे. आपल्या अकोले तालुक्यामध्ये हैबती खाडे, बाळू पिचड, सकाराम सातपुते, ढवळा भांगरे यांनी बंड पुकारलेला आहे. आणि पुन्हा स्वातंत्र्याच्या काही वर्ष अलीकडे आंबेगाव तालुक्यामध्ये भागोजी येंदे, सतू मराडे या क्रांतिवीरांनी सुद्धा ब्रिटिशांविरुद्ध विद्रोह पुकारलेला. म्हणजे ब्रिटिश या देशामध्ये 1818 साली आले तिथपासून तर 15 ऑगस्ट 1947 आपल्याला स्वातंत्र्य मिळेपर्यंत बंडाची जी ही परंपरा आहे, क्रांतीची ही जी परंपरा आहे, ती परंपरा आपल्याला पुढे जाताना दिसते. ती कुठेही खंडित झालेली नाही. हा इतिहासाचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. पण काय झालंय की तो निसटलाय, लेखणीतून निसटलाय. आणि म्हणून हा संघर्ष समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. या संघर्षामुळे ब्रिटिशांना अनेक कायदे करावे लागले. मग तो 1865चा फॉरेस्ट ऍक्ट असेल, जंगल कायदा असेल, किंवा 1871 साली क्रिमिनल ट्राईब ऍक्ट असेल, किंवा 1874 सालचा शेड्यूल डिस्ट्रिक्ट ऍक्ट असेल,
की ज्यातून पुढे जाऊन आता पेसा कायदा आलेला आहे, पंचायत क्षेत्र विस्तार कायदा ज्याला आपण म्हणतो, तो 1874च्या त्या शेड्यूल डिस्ट्रिक्ट ॲक्टमधून आलेला आहे. छोटा नागपूर टेनन्सी ॲक्ट आहे 1901 सालचा. आणि मग 1935चा जो कायदा आहे त्याला इंडियन ॲक्ट म्हटलं जातं, भारत कायदा म्हटलं जातं. आणि त्यातूनच पुढे राज्यघटनेची झालेली निर्मिती आणि त्या राज्यघटनेमध्ये आलेली 5वी आणि 6वी अनुसूची, हे सगळं जे पुढे आलेलं आहे ते या उठावाचं फलित आहे. त्यामुळे हे जे उठाव आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते आपण समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे. आणि म्हणून शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणेल की ज्याप्रमाणे मी तुम्हाला सुरुवातीला म्हणालो की आपल्यापर्यंत हे उठाव पोचले नाही. आता का पोचले नाही त्याचे अनेक कारण आहेत. इतिहासाची काही पानं गायब झालीत आपल्याचं. म्हणून शेवटी जाता जाता म्हणेल, कुछ पन्ने इतिहास के मेरे मुल्क के सीने में शमशीर हो गए. कुछ पन्ने इतिहास के मेरे मुल्क के सीने में शमशीर हो गए. जो लड़े जो मरे वो शहीद हो गए. जो लड़े जो मरे वो शहीद हो गए. जे लढले, ज्याने लढता लढता मृत्यू पत्करला त्यांना आपण शहीद असं म्हणतो. और जो डरे जो झुके वो वजीर हो गए. जो लढे जो डरे जो झुके वो वजीर हो गए. जे ब्रिटिशांसमोर झुकले, जे लढले नाही, त्यांच्याच हातात आज सत्ता गेली, ते वजीर झाले. आणि जे लढणारे होते, शहीद होणारे होते, त्यांना मात्र आपण विसरलो. पण तुम्हाला निश्चित खात्री आहे की साकोर गाव त्या शहीदांना कधीच विसरणार नाही. कारण या गावामध्ये सर्व क्रांतिवीरांची, सर्व महान मानवांची जयंती साजरी होते. आणि म्हणून आपण जे खरे क्रांतिकारक आहेत त्यांना विसरता कामा नये. त्यांच्याकडनं आपण प्रेरणा घेतली पाहिजे. लढ्याचं स्वरूप बदललंय. त्या काळामध्ये लढण्यासाठी त्यांनी शस्त्र हाती घेतलं. आपल्यालाही शस्त्र हाती घ्यायचंय, पण ते लेखणी रूपी शस्त्र हाती घ्यायचंय. कारण काळ जसा बदलत जातो तशी लढण्याची पद्धत बदलत जाते. आपण सुद्धा आपली जी पद्धत आहे ती बदलली पाहिजे. आपल्याला आता लेखणीचा वापर करायचा आहे, शिक्षण घ्यायचं आहे. आणि जोपर्यंत बाबासाहेबांनी सांगितलंय की मी अजन्म विद्यार्थी राहील, जोपर्यंत आपला जन्म आहे तोपर्यंत आपण विद्यार्थी राहायचं, अभ्यास करायचा आहे. तर मी आपल्याला सांगितलं, मी काही या विषयातला तज्ज्ञ नाही, माझा अभ्यास अजून सुरू आहे, मी विद्यार्थी आहे. तसाच आपण या लढ्यांचा अभ्यास करू आणि आपला हा जो असा जाज्वल्य इतिहास आहे पराक्रमाचा, धैर्याचा, शौर्याचा, लढण्याचा, तो इतिहास आपल्या पुढच्या पिढीला सांगू. त्यातूनच पुढील काळामध्ये राघोजी भांगरे निर्माण होतील, त्यातूनच बिरसा मुंडा निर्माण होतील, त्यातूनच बाबासाहेब निर्माण होतील, त्यातूनच छत्रपती संभाजी महाराज निर्माण होतील आणि त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा निर्माण होतील असं मला या ठिकाणी वाटतंय. आपण बराचसा वेळ झाला, आपण मला बोलवलं.